नमस्कार. कानिव सदा निरंजन सदा वदे जे अलख निरंजन सदा वदे जे अलख निरंजन. अशा या कानिफनाथांची मढी, कान्होबाची मढी अहमदनगर मधल्या जिल्ह्यामध्ये आहे. मढी या नावाने प्रसिद्ध असणारं हे समाधी स्थान. समोर देवेंद्रनाथांची समाधी आहे, एका बाजूला मच्छिंद्रनाथांची समाधी आहे, एका साईडला वृद्धेश्वर आहे, डोंगरगर आहे गोरक्षनाथांचा. अशा या अहमदनगर जिल्ह्यातील ही नाथांची भूमी म्हणजे एक तपोभूमी आहे. अशा या कानिफ नाथांचा जन्म हा नाथ संप्रदायातला एक सगळ्यांचा आकर्षणाचा विषय आहे. कानिफनाथांच्या गडावर कधी गेला असाल ना, तर जरूर जा बरं का तुम्ही सगळेजण. चारी बाजूने छान गड आहेत, वरती आपण चढून जातो. आता तिथे लिफ्टची पण सोय केली आहे, पण एक छान हत्ती तिथे आहे. कानिफनाथांची संजीवनी समाधी मधोमध आहे. डोळ्याचं पारणं फिटावं असा तो परिसर. तिथे उभं राहिलं की आजूबाजूचा सगळा परिसर जसा दिसतो ना, तसं त्या समाधी समोर उभं राहिलं ना, त्या कानिफनाथांची ती राजयोगी बिंडा अशी ती समाधी पाहिली. हा काय बरं वाटतं तो. जीवनात आम्ही सगळे आनंद घेतो की नाही, तसा हा पण आनंद घ्यायला पाहिजे. मानवी जीवनाचं सार्थक आणि मानवी जीवनात हे राहिलं असं प्रत्येक माणसाला, "अरे मला हे करायचं होतं, हे माझ्याकडून राहिलं." पण माझं मनोमन, माझ्या इच्छा मी नाथाने सद्गुरूंनी पूर्ण की या सगळ्या समाधी स्थानांना भेट देतात. आणि ही भेट माझ्यासाठी जणू जीवाशिवाची भेट. ही भेट म्हणजे शिवशक्तीचा ऐक्य. आणि ही भेट होते ना, तेव्हा असं वाटतं द्वैत संपलं, अद्वैत सुरू. आणि मग हा अद्वैताचा रंग काही वेगळाच आहे. नाथांच्या या भगवी झेंड्याचा हा रंग आहे, त्यागाचा समर्पणाचा हा रंग आहे. आणि मग कानिफ नाथांचा जन्म म्हणजे नाथ संप्रदायाची एक फार मोठी घटना. सिद्ध देवेंद्रनाथांनी कानिफनाथांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सिद्ध देवेंद्रनाथ म्हणजे कानिफनाथांचाच अवतार मानला जातो. त्यावेळेस ती कथा खूप मोठी आहे, वेगळी आहे आणि एक फार मोठा तो इतिहास आहे. पण आधी आपण यांची चरित्र, यांचा जन्म कसा झाला ते समजून घेऊया. जालिंदरा नाथांची तपश्चर्या ही फळास आली होती. त्यांना सगळ्या देवदेवतेंचा आशीर्वाद मिळत होता. बद्रीनाथावर त्यांना खूप बरं वाटलं होतं. त्यांनी जालिंदर अग्नीला आपल्या पाशी ठेवून घेतलं आणि जालंधर नाथांवर एक फार मोठी कामगिरी सोपवून म्हणाले, ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती ही 12 वर्षाची आहे. तिचं अप्रतिम सौंदर्य आहे, लावण्य आहे. ती कामपीडित झालेली आहे. पित्याची बुद्धी ही फिरून गेलेली आहे. तिने सत्यलोकातून बळ काढला आहे. तेव्हा ब्रह्मदेवही तिच्या मागे धावत राहिलेले आहे. तेव्हा हे वीर्य हिमालयातील जंगलातील झोपलेल्या एका हत्तीच्या कानात पडलं. त्या वीर्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला. या गोष्टीला अनेक युग झाली. तो हत्ती चिरंजीव असल्यामुळे अजूनही जिवंत आहे. जालंधर, तुम्ही त्यांना बाहेर काढा आणि आपला शिष्य करा. कानातून जन्मल्यामुळे त्यांचं नाव कानिफनाथ ठेवा. यानंतर अग्नी जालंधरासह बद्रीनाथ त्या हत्तीपाशी आले. तेव्हा हत्ती इकडे तिकडे संचार करत होते. जालंधरनाथांनी त्या महागजावर मोहनास्त्र स्पर्शास्त्र प्रयोग करून त्याला एका जागी शांत आणि स्थिर केलं. त्याच्याजवळ हाका मारत ते म्हणाले, हे प्रबुद्ध, मी तुम्हाला न्यायला आलो आहे. आम्ही तुमचं नाव कानिफ ठेवलं आहे. आता विलंब न करता कानातील बैठक सोडा आणि बाहेर या. ते ऐकून
हत्तीच्या कानातून 16 वर्षाचं एक तेजपुंज तरुण बाहेर आला. जालिंदराने त्यांना खाली उतरवलं. त्या तिघांना नमस्कार केला. शंकराने त्यांना प्रेमाने जवळ घेतलं आणि त्यांना मंत्र उपदेश केला. त्या अनुग्रहाने ज्ञान प्राप्त झालं आणि कानिफनाथांना ब्रह्मरूप प्राप्त झालं. ते होताच ते बद्रिकाश्रमात परत आले. दत्तात्रयाने तुम्हाला विद्या जी दिलेली आहे ती त्यांना द्या, अशा जालिंदरनाथांना सूचना अग्निदेवतेंनी केल्या, गुप्त रूपात केल्या. आणि तेव्हा जालिंदरनाथांना सांगितलं, तुम्हाला जे जे मिळालेलं आहे ते सगळं तुम्ही कानिफनाथांना द्या. त्यानंतर शिवजीच्या सूचनेवरून त्यांनी त्यांना आव्हान केलं आणि कानिफनाथांना उपकृत केलं. हे जे जालिंदरनाथ त्यांच्यापाशी होते त्याच्या आधी हजारो शिष्य कानिफनाथांचे झाले. आणि त्यावेळेस वरदाने काय माझे सच्चिच कानिफ यांना वर देऊन उपकृत करा अशी विनंती केली. त्यावेळेस प्रत्येकाला वश व्हायचं का असे सर्व देव स्वस्थानी त्यांना विचारू लागले. तेव्हा संतापलेल्या जालिंदरनाथांनी त्यांच्याशी युद्ध केलं आणि नाथांपुढे शस्त्रांचा टिकाव लागला नाही. ते पाहून सर्व देव शस्त्र उपसून त्यांच्यावर धावून आले. त्यांनी कामिनी अस्त्राच्या साहाय्याने अप्सरा उत्पन्न करून सर्वांना काम मोहित केले. त्या अप्सरांनी देवांना बोरीच्या झाडावर नेलं. नाजींनी स्पर्शास्त्र वापरून तिथंच त्यांना चिटकून ठेवलं. अस्त्र जन्य स्त्रियांनी या सर्वांची वस्ते काढून ती जालिंदरनाथांपाशी आणून ठेवली. तेव्हा लज्जित झालेल्या देवतांची ती दुर्दशा पाहून जालिंदरनाथाने कानिफनाथांना खून करून त्यांना वस्त्र नेसवण्यास सांगितली. विभक्तास्त्र योजून त्यांना ते मुक्त केलं. नाथजींचं सामर्थ्य ओळखलेल्या देवानी नाथजींना खरोखर वरदान दिलं. जालिंदरांना शाबरी कवित्वाच्या कार्यात सहाय्य करावं अशी त्यांच्याकडून वचनबद्ध झाले आणि जालिंदरनाथांनी आपलं सगळं सर्वस्व ज्ञान, विद्या, शस्त्र, कला या कानिफनाथांना दिल्या आणि खऱ्या अर्थाने कानिफनाथांना कानिफनाथ असं तयार केलं. सदैही नाथ पण हे त्यांना बाहेर दिलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि कानिफनाथांसारखे हे महान योगी हे दिसायला पण इतके सुंदर होते, राजबिंडे होते की सिद्ध देवेंद्रनाथांनी त्यांच्यावर एक सिद्ध काव्य केलेलं आहे. आणि त्यांच्या आरतीत त्या राजयोगी कानिफनाथांच्या संपूर्ण राजयोगपणाचं वर्णन आलेलं. इतकं सुंदर आहे ना ते शब्द ऐकतानाच आपल्याला वाटतं जयदेव जयदेव भगवान योगीराज मूर्ती. त्यांना काय म्हटलंय? योगीराज मूर्ती म्हटलंय. पतित पावना ओवाळू तुझ सद्भावे आरती. तुम्ही कसे आहात? योग्यांचे योगी आहात. ऋषभपुत्र श्री प्रबुद्ध नामे नारायण मूर्ती. गजकचा मध्ये षोडश वर्षे केली निज वस्ती. नाथ जालंधर कृपा प्रसादे वरली ब्रह्मस्थिती. 12 वर्षे बद्रिकावनी गेली तपपूर्ती. नग्न देव उपराटे देही धोंबकळे घेती. विनम्र भावे वस्त्रने सुनी मिळवी वरप्राप्ती. आता आमचे कानिफनाथ दिसायला कसे होते? गंध केशरी सुगंधी पुष्पे अत्तराची प्रीती. नेसुमी रेशमी वस्त भरधरी कफनी मोहकती. सुवर्ण मुद्रा कर्णी बोटी मुद्रिका खुलती. सुवर्ण गुंफित रुद्राक्षांची माळ गळा रुळती. सुवर्ण मंडित पायी खडावा कुबरी सोन्याची. बाल रवित मसळपे मूर्ती दीनानाथ तुमची. ती सुंदर आहेत ना हे कानिफनाथ. जेव्हा घोड्यावर आरूढ व्हायचे ना असं वाटायचं त्यांच्याकडे बघत राहावं. का तेजस्वीपणा यांच्यात होता, सात्विकपणा होता. पण तरी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना बघावं हे वाटणं हे कुठेतरी सामान्य माणसाच्या पलीकडे जाणार नाही.
हे आता तुमच्याशी बोलताना पण असं जाणवतं, अरे हे कानिफनाथ हा हा काय आहे तो. नको हो नाचेत लांबच राहावा असा विचारच कधी मनाला स्पर्श करत नाही. आणि हा विचार स्पर्श न केल्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेपाशी त्यांच्या ज्ञानापाशीचा स्पर्श तेच करून घेतात. तुमचे विचार कसे आहेत त्याच्यावर पुढच्या कृती ठरलेल्या असतात ना. आणि मग हे आमचे नाथ फार मोठ्या राजयोग्याच्या ह्याच्यात कसे बसतात बघा. गादी मखमली गोड गालीच्या शिबिका अंबरी, छत्र चामरे चोळी धरती होऊन हर्षवरी, चाले निशान पुरती वाजे वाजंत्री भेरी, भालदार चोपदार गादी ब्रिदावली गजरी, सशिष्यांचा मेळा संगे फिरती अवनीवरती, हे नाथा तव थाट स्वारीचा वर्णू कोठवरी. काय सुंदर वर्णन केलंय बघा या नाथांचं. असं वाटतं ते माझ्या समोर आपल्या समोर बसलेत आणि आपण त्यांची आरती करतोय, आपण त्यांना आळवतोय, त्यांचंच वर्णन आपण त्यांना ऐकवतोय हो. पण त्यांचं वर्णन करून त्यांना ऐकवण्यासाठी तुमचं मन तेवढं विशाल व्हावं लागतं. लौकिक पातळीवरचे जडलेले दोन हात आणि ह्या योगीराज मूर्ती दिसते, त्यांच्यातल्या या अंतरंग पाहण्याची मिळालेली ही दिव्य दृष्टी, त्यासाठी वापरलेले शब्द, शब्दातनं आलेले महान तत्व म्हणजेच या ज्ञान योग्याची ही गादी आहे. नाथा तुमचा राजयोग परिविरक्तता विषयी, श्री राज्यामध्ये मच्छिंद्रनाथे परीक्षले समयी, प्रेमे गोपी चंद रक्षिला असुनिया अपराधी, जती जालिंदर प्रसन्न झाले केवळ कृपानिधी, जन उपकारासाठी विद्या निर्मिली सिद्ध होता ओपुनी अवनी वरती, अवनी भमुनी निज पंथाची महती तुम्ही वाढविली, समाधी सावनी स्वानंदाने मडी पावन केली, समाधीस्थ परी अवनीवरती गुप्त रूपे फिरसी, जो कोणी भाग्याचा पुतळा तयासी अनुग्रहसी, गोरक्षांकित विठा माईचा दास गुरु भजनी, तव गुण गाता आनंद झाला लीन सदाचरणी. म्हणजे जो कोण भाग्याचा पुतळा असतो त्याला ते अनुग्रह करतात आणि अवनीवरती म्हणजे या पृथ्वीवरती गुप्त रूपाने फिरत राहतात. असा या कानिफनाथांचा झालेला गजकर्णातून झालेला हा जन्म, हा एक नाथ पंथातील एक आकर्षणाचा विषय आहे. पण रंगपंचमीला या मढीला एक फार मोठी जत्रा भरते. 18 भगत जातीचे लोक तिथे येतात आणि या कानिफनाथांचं या नाथ संप्रदायातल्या प्रत्येक अध्यायांमध्ये पुढे येणारं स्थान, आलेल्या एक एक घटना आणि चमत्कार म्हणजे आपल्याला दिसतं की अरे या केवढ्या मोठ्या लीला महान आहेत. या लीला आणि चरित्रात राहूया आणि त्यांच्या पुण्याच्या राशीला जमा होऊया, अशा या कानिफनाथांना माझा मनोमन धन्यवाद.